मी नाही जाणार डॉक्टर मी इथं बस सांगून लोकांना जाऊन हात लय दुखत. Hi everyone, good evening. गुड इव्हनिंग मॅम. स्क्रीन दिसतंय? हो. ओके. बरं, आज मग अगोदर तुमच्या ग्रुपवरचे डाऊट घ्यायचे का प्रश्न घ्यायचे आपले? आज आराध्याने प्रश्न पाठवलेत. ग्रुपवर प्रश्न 2-3 प्रश्न आहेत पहा. ते प्रश्न घेतले तर चालतील का? आहे का आराध्या? आराध्याचे 2-3 प्रश्न आहेत. आराध्या अरे बाबा. बरं, आणखी आराध्या आलेली नाहीये. आणखी एक प्रश्न कोणाचा आहे पहा, कोमलचा आहे. कोमल गुरुकुलेचा आहे. तर तिचे जसे प्रश्न आहेत ना, त्या प्रश्नासारखे प्रश्न घेऊयात आणि मग तो आपण सोडवूयात. तोच प्रश्न ग्रुपवरचा तुम्ही सोडवायचा आहे. तिच्या प्रश्नासारखा मी एक प्रश्न घेते अगोदर. तर कालचे प्रश्न प्रकार समजले का सर्वांना? आज सुद्धा पीडीएफ नाही आपल्याकडे, प्रश्न लिहूनच घ्यावे लागतील. आपण वेगवेगळ्या प्रकरणावरती वेगवेगळे प्रश्न घेणार. दिसत नाही. आता दिसेल पहा. आपण आज 1-2 प्रकरणावरचे प्रश्न पाहणार आणि वेगवेगळ्या प्रकारचे पाहणार आहेत पहा. त्यामुळे आज प्रिंट नाही. प्रिंट नसल्यामुळे तुम्हाला याच प्रकारचे अभ्यास करावे लागतील. माईक बंद ठेवा प्लीज, माईक बंद ठेवा. बर, मी हातात नव्हती घेतली पोळी नाही दिली मला. अंतिम टप्प्यामध्ये आणखी काय काय येऊ शकतं तुम्हाला ते पहा. आजचा एक प्रश्न प्रकार आता थोडासा वेगळा आहे, तर तो वेगळा प्रश्न आता लिहून घेऊयात. त्यासारखे प्रश्न मिळाले तर तो तुम्हाला सोडवता येतील. पेज सेट करू आपण. बरं, या प्रकारचे प्रश्न येतात पहा. प्रश्न लिहून घ्या. एका वाहनतळावर 8 मोटारींपैकी एक निळ्या रंगाचे आहे. या प्रकारचे झालेले आहेत, पण आपण शेवट पाहतोय. आणखी काय येऊ शकतं त्यावरतीच पाहणार आहोत. एका वाहनतळावर, वही पेन घेऊन बसायचं आज पण. वाहनतळावर दर 8 मोटारींपैकी एक निळ्या रंगाची आहे. त्या वाहनतळावर किती टक्के गाड्या निळ्या रंगाच्या आहेत? ज्यांना जमेल त्यांनी प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये पाठवायचे. किती गाड्या निळ्या रंगाच्या आहेत? पर्याय पण लिहून देते. पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 आहे 1.25%, दुसरा आहे 7%, तिसरा आहे 9% आणि चौथा पर्याय आहे 12.5%. ज्यांना जमतंय त्यांनी प्रश्नाचं उत्तर पाठवा, कारण या प्रकारचा प्रश्न आपल्याला झालेला आहे. अगदी बरोबर पहा. मुग्धाने पाठवलं. हा, सर्वांना हॅपी संक्रांत. हॅपी संक्रांत तुम्हा सर्वांना. माईक ऑन करते सर्वांचे.
सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या परिवाराला सुद्धा सर्वांना शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तुम्हाला हॅपी मकर संक्रांती मॅम, मॅम. तुम्हाला पण हॅपी मकर संक्रांत मॅम. शुभेच्छा. तुम्हाला पण हॅपी मकर संक्रांत मॅम. थँक्यू. तुम्हाला सुद्धा. थँक्यू मॅम. ओके. बरं, आता हा थँक्यू ओके ओके. आता लक्ष द्या, सोडवायचा कसा पहा. मॅम. मुग्धाने मॅम तुम्हाला पण. प्रश्न अतिशय सोपा आहे, फक्त थोडा वेगळ्या पद्धतीने विचारला की आपल्याला वाटतं की हे काय आहे बरं असं. शेकड्यावारीचा प्रश्न आहे. मग शेकड्यावारीला काय करायचं? 8ला 1 तर 100ला किती? मग सूत्राचा नाही. म्हणजे 8 मोटारींपैकी एक निळ्या रंगाचा किती? बस, मग आपण काय करणार इकडे एक्स बरोबर तिरकस गुणाकार. मग तिरकस गुणाकारामध्ये 100 गुणिले 1 छेदामध्ये 8. मग 8ने भाग द्यायचा. 8 एक 8, उरले 2, 8 दुने 16, उरले 4, 4 उरले पुढे शून्य घेतला म्हणून पॉइंट, आणि 8 पंचे 40, असे झाले 12.5%. बरं, हा प्रश्न प्रकार समजला का सर्वांना? या प्रकारे प्रश्न आला तर काय? लिहून घेऊन द्या. हा, घ्या, लिहून घ्या. मॅम अजून एक घ्या, मला समजलं नाही. बरं, इथे इथे आहे ना 8 पैकी काय करते इथे? मॅम समचलनाचं सूत्र वापरायचं. हो, समचलनाचं. डबल लिहून घ्या. 10, ओके ओके, चालेल. 10 पैकी 2 निळ्या रंगाच्या आहेत, तर त्या वाहनतळावर किती टक्के गाड्या निळ्या रंगाच्या आहेत? काढा आता. काय करायचं? 10 पैकी 2 निळ्या रंगाच्या, इथे थोडी किंमत बदलली मी. तर आलं सर्वांचं? मॅम 20%. 20%. 20%. 100 गुणे 200 भागिले 10, चिन्हाला शून्य गेला 20. बरं, आता इथे नाही, आता प्रश्न बदल. इथे काय करणार आपण? प्रश्न बदलला की पर्याय बदलणार. म्हणजे त्या प्रश्न काय होता? 10 पैकी 2, म्हणजे 10ला 2 तर 100ला किती? गुणिले 2 छेदामध्ये 10 होणार. 10 मधला फक्त 20%. बरं, हा प्रश्न प्रकार सर्वांना समजला. आता प्रश्न असा आहे, तो प्रश्न अगदी सोपा असतो. मॅम अजून एक उदाहरण. नाही नाही, आता वेगवेगळे प्रकार पाहिजे आपल्याला, यावरती तुम्ही तयार करायचे. सगळे प्रकार पाहिजेत आपल्याला. हा, यासारखे आता तुम्ही लिहून घेतलंय ना. आता पुढचा प्रकार पहा. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं पाहतोय पाहतोय आपण. 60 रुपये. मॅम बोल ना. मॅम हे उदाहरण नवोदयला येतात का? हो, येते नवोदयला येतं, आणि इकडे शक्यता इकडे पण असते, स्कॉलरशिपला पण असते. 60 पैसे हे 15 रुपये चा लिहित नाही तुला उपयोगा येतो. पण 60 पैसे हे 15 रुपयांच्या शेकडा किती? तुझ्या लक्षात येतं पुन्हा. मॅडम मॅम पर्याय द्या. 900. बर, पर्याय पहा. मॅम 60 चे 15% काढायचे का? हा, आता फक्त कन्फ्युज करणारा प्रश्न आहे. पहा बरं, काय करायचं आहे तुम्हाला. 60%. तिसरा पर्याय आहे 4%. आणि मॅम ऑप्शन नंबर 3. हो मॅम. हो, बरोबर आहे. 4%. चला, अगदी बरोबर आहे. चला, कसं काढलं सांगा, समजलाय म्हणजे तुम्हाला प्रश्न. मॅम टक्केवारीचं सूत्र वापरायचं. 60 गुणिले 15 छेदामध्ये 100, शून्य शून्य गेला. नाही अरे, 15 रुपयांचे पैसे करून घ्यावे लागतील ना अगोदर. मॅम 1500. 60 भागिले 1500 100 करायचं.
मग शंभर. काय करावं लागेल? 60 भागिले आपल्याला काय करावं लागेल इथे? 60 गुणिले 100 आणि छेदामध्ये 1500 येतील. भागिले 1500 कुठून आले? तर 15 15. 15 रुपये म्हणजे किती झाले? 1500 पैसे. आलं लक्षात? यानुसार तुम्हाला काढावे लागतील. काय करणार? 1 2 आता हे शून्य कट झाले. 15 1 15 आणि 15 चोक 60 4%. यानुसार घ्या पुढचा प्रश्न प्रकार घ्या आता. हे झालं लिहून? हो. शेकडा वाढ आणि शेकडा घट यावरती तुम्हाला उदाहरणं घेतली होती ना? आठवतात का तुम्हाला शेकडा वाढ आणि घट वरती? एखादं घ्यायचं का आणखी वाढ आणि घट वरती मॅम. एखादा घ्या, एखादा घ्या. घ्या मॅम. पाहूयात किती मॅम जणांनी. अजून एक घ्या. बरं घ्या. आपला प्रश्न आहे, समजा तांदळाची किंमत 20 रुपये 20 रुपये किलोग्रॅम पासून जर ती 23 रुपये किलोग्रॅम, इथं प्रति म्हणजे एक किलो, इथे पण प्रति असतो. प्रति किलोग्रॅम हा. हा. प्रति किलोग्रॅम झाली तर साखरेच्या किमतीत, आराध्या आहे का आता? आराध्या, तिचे प्रश्न आहेत पहा 2-3. किमतीत किती टक्के वाढ झाली? मॅम तिथं तांदळाची असायला पाहिजे साखरेच्या जागी. काय? हा, अरे मी तांदूळ दिले का नाही? काय झालं? शेकडा वाढवरती आणि याच्यावरती उदाहरण असंच दिले. हा, तांदळाची. आता याला आहे ना पर्याय नाही, उदाहरण म्हणूनच दिलेलं आहे पहा. याला पर्याय नाहीत, मनाला दिला की त्याला उदाहरण नसतात. या प्रकारची उदाहरणं शिकवलेली आहेत मी तुम्हाला, आठवत असते. मॅम 0.6 येईल का? 0.6 कशी येईल? मॅम काय करायचं? 4.6. पॉइंट मध्ये नाही येणार. पॉइंट मध्ये कसं येईल? ऐका आता, मॅम या 3. मधला फरक काढायचा, वाढीचा फरक काढायचा, वाढ मधला फरक. मॅम फरक किती 15. फरक किती झाला? 3 रुपयांचा फरक आहे. मॅम 15%. हा, 15% बरोबर आहे. काय झालंय? फरक किती झाला? 3 रुपयांचा फरक झाला. 3 म्हणजे गुणिले 20 100 रुपयांवरती. भागिले 20. म्हणजे मॅम जे नफ्याचं सूत्र असतं ना शेकडा नफ्याचं, ते वापरायचं इथे. हो, वाढ म्हणजे 20 रुपयांवरती 3 रुपये वाढ, तर 100ला किती? हे खूप ठिकाणी चालतं हे. मॅम शेकडा नफ्याचं सूत्र आहे ते वापरायचं. शेकडा नफ्याचं सूत्र. हेच बरोबर काय होईल? 3 गुणिले नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. हा, मग काय होईल? 20 एक 20, 20 पाचे 100. काय होईल? 3 पाचे मॅम 15%. तुम्ही शेकडा नफा शेकडा तोटा कधी शिकवणार आहात? शेकडा नफा किंवा शेकडा तोटा नको ना आपला, अजून घ्यायचंय तुम्हाला? चालेल. हा. बर, झालेत उदाहरणं शेकडा नफा तोट्यावरती सुद्धा. आपण काल पण पाहिलेत. अजून घेऊ का शेकडा नफा आणि तोट्यावरती? एक उदाहरण देते अजून शेकडा नफा आणि तोट्यावरती.
समजा आता शेकडा नफा आणि तोटा काढायचा आहे ना. हे झालं होतं ना लिहून. एक वस्तू अरे लिहून घ्यायचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा पटपट. एक वस्तू लिहून घ्या. शेकडा नफा तोट्याचं एक उदाहरण आहे. एक वस्तू 400 रुपयास विकल्यास एक वस्तू 400 रुपयास विकल्यास विक्रीच्या 1/10% सॉरी 1/10 नफा झाला तर या व्यवहारात किती टक्के नफा झाला किंवा या व्यवहारात किती टक्केच म्हणूया आपण किती टक्के नफा झाला. मॅडम 10%. 10% पहा बरं नीट. 10% होईल का? 0.1. पर्याय घ्या. यावरती पर्याय आहेत. प्रश्नपत्रिकेतलं उदाहरण आहे. 20%. दुसरा आहे 11.1/9%. तिसरा पर्याय आहे 16.2/3%. आणि चौथा पर्याय आहे 12.5%. काय करायला लागेल आपल्याला अगोदर खरे शेकडा नफा व शेकडा तोटाचं सूत्र सांगा ना. शेकडा नफा आणि तोटा. बरं शेकडा नफा गुणिले 100 छेदामध्ये खरेदी किंमत आणि तोट्याचं पण तसंच आहे. तोटा गुणिले 100 टीचर थांबा लिहून घेऊन द्या. शेकडा नफाचा परत एकदा सांगा. हे लिहून घ्या. कारण मी सूत्रांचा कधीच वापर करत नाही. लक्षात ठेवा. शेकडा नफ्याचं पण नाही आणि तोट्याचं पण नाही. 10ला एवढा नफा तर 100ला किती असं करायचं हे कधीच विसरत नाही. तुम्ही पाहिले का मी शेकडा नफा तोट्याचं शक्यतो कधी सूत्र ठेवतच नाही. कारण ते लिहिण्यातच येतं बरोबर सूत्रातच. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 आणि छेदामध्ये खरेदी किंमत. आणि शेकडा तोट्याचं पण तसंच करायचं. शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले 100 छेदामध्ये खरेदी किंमत. हे लक्षात ठेवायचं की शेकडा नफा आणि शेकडा तोटा हा खरेदी किमतीवरतीच काढला जातो. झालं का सूत्र लिहून? हो मॅम. हो मॅम. बरं आता प्रश्न कसा सोडवायचा पहा. अगोदर याची खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत कशी आहे? ही विक्री किंमत. मॅम एकदा पुन्हा लिहून दाखवा ना, मी लिहिलं नाही. तुम्ही आता रेकॉर्डिंग मध्ये पहा. रेकॉर्डिंग येईल आजची आणि कालची. आता आज कालची अपलोड नव्हती झाली, आजच्या बरोबर होईल. बरं आता खरेदी किंमत काढूयात. विक्रीच्या 1/10% आहे ना. तर मग अगोदर हा नफा किती आहे तो अगोदर काढायचा. मग आता विक्री आहे 400 रुपये आणि त्याच्या 1/10% म्हणजे हा 0 40. कटला. झाले 40 रुपये हा झाला नफा. हा काय झाला? ही 400 रुपये काय आहे? ही आहे विक्रीची किंमत. ही विक्रीची किंमत आहे. आता खरेदीची किंमत कशी होईल मग? खरेदी किंमत ती होईल 400 वजा 40 म्हणजे ती झाली 360 रुपये. म्हणजे विक्री किंमत वजा नफा जर घेतला तर आपल्याला ती खरेदी किंमत मिळते. ती झाली 360 रुपये. मग आता अगदी यात सोपं झालं पाहता. 360 रुपयांवरती जर 40 रुपये नफा झाला तर 100ला किती? मग आपण काय करणार पहा. 360ला 40 रुपये नफा तर 100ला किती? किंवा आपलं शेकडा नफ्याचं सूत्र ठेवा. शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा गुणिले 100 छेदामध्ये खरेदी किंमत. प्रत्यक्ष नफा आणि नफा एकच आहे, वेगळं नाही. नाहीतर मग त्याला आता इथे नफा लिहून दिलं होतं ना, आता प्रत्यक्ष नफा सांगतं.
मग इथे काय होणार पहा, x बरोबर 100 गुणिले 40 आणि छेदामध्ये जातील 360. 0 0 कट झाला. मॅम आणि 11 त्याच्या- वर 9. हा काय होईल? 11/1. 11 11.9%. 11.1/9%. बरं, आता इथे जे आहे 1/9%, तर मग आता हा जो भागाकार आहे तो असा काटछाट करण्यापेक्षा काय करायचं, हा व्यवस्थित मांडून घ्यायचा. या पद्धतीने मांडता की नाही तुम्ही तसा. इथे मी मांडते पहा, जागा नाही म्हणून इथेच मांडते. 9ने भाग द्यायचा या 100ला. काय करणार आपण, 9 1 9, 1 उरला, हा 0 घेतला, पुन्हा 9 1 9, पुन्हा 1. मग असा हा भागाकार झाला. म्हणजे आपला भागाकार किती मिळाला? 11. जी बाकी आहे ती अंशामध्ये लिहायची आणि जो काही आपला भाजक आहे म्हणजे जो छेद आहे तो तसाच ठेवायचा, यामध्ये बदल करायचा नाही. 11.1/9 किंवा 11 हे पूर्णांकात आहे, 11.1/9 असं म्हटलं जातं. हो सर्वांना हो ओके. पर्याय हो मॅम. हो बर, चला घ्यायचा पुढचा प्रकार. का अगोदर तुमच्या पुस्तकातले प्रश्न घेऊ? मॅम, मी जे 2 प्रश्न पाठवले होते ते घ्या. बर, आता कोणाचे? आराध्याचा आराध्याचे घेऊ का कोमलचा घेऊ? इष्टिकाचे तिचे आणि घनाचे पृष्ठफळ सांगा. ते घ्यायचे का? बरं, घेऊयात इष्टिकाची तिचे पण घेऊयात. मॅम, घेऊ नका, सूत्र सांगा. इष्टिकाची तिचं पृष्ठफळ. घ्या. हो 2 मॅम. कंसात अरे लिहून दिलेलं होतं ना, 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक उंची गुणिले लांबी कंस पूर्ण, हे पृष्ठफळाचं सूत्र झालं. आणि घनफळ काढायचं असलं 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी प्रत्येक गुणिले दोन वेळा उंची अधिक म्हणजे लांबी पण 2 वेळा आहे, रुंदी उंची 2 वेळा, कंसामध्ये हे चेक करायचं. आणि घनफळ म्हटलं की लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची एवढंच करायचं. बरं ऐका, आता हा जो प्रश्न आहे पुढचा आराध्याचा आलेला आहे पहा प्रश्न इथे. In which of the following number the difference in the place values of digit 4 is 39,960? या प्रश्नामध्ये विचारले की आता एक किंमत दिली आहे पहा तुम्हाला, 39,960. मग इथे पर्याय दिलेले आहेत. पर्यायामधून 4च्या कोणत्या स्थानिक किमतीतील फरक हा 39,960 हा एवढा आहे. मग त्या किमती कुठल्या आहेत तर तो लिहून घेऊयात. हा आहे आपला फरक आणि पर्याय आपण पाहूयात. आणि आपल्याला फरक कोणाचा पाहायचा आहे? 4चा फरक पाहायचा आहे. म्हणजे 4ची स्थानिक किंमत पाहायची आहे. मग आता पहिला जो पर्याय आहे पहा, मॅम, घनाचं पृष्ठफळ सांगा. 53,741. दुसरा पर्याय काय आहे? 94, 30, 771, 37. चौथा पर्याय आहे. मॅम, कितवा प्रश्न? आराध्याचा प्रश्न आहे पहा, 47 नंबरचा ग्रुप वरती आला. बरं, आता इथे नाही मॅम. करावं लागेल. पहा, 4च्या कोणत्या 4ची किंमत 40,000 येते ती पाहावं लागेल आपल्याला. अगोदर आपण काय करणार, आता इथे जर पाहिलं आपण तर याची किंमत किती येते? 4वरती 1 2 3 4 आणि 5 शून्य आहेत. आणि ऑप्शन नंबर 3. हो, आता यांची मॅम, कितवा? मोठा होईल. हाताचा 47 वाजता मॅडम. गेला, इकडे पण 4,00,000 किंमत येते, इथे पण चालणार नाही. आता तिसऱ्यामध्ये पहा, याची किंमत 40,000 येते आणि याची 40, म्हणजे इथे इकडे 40. काय करणार पहिल्या 4ची किंमत जो हजार स्थानावरती आहे म्हणजे दशहजार स्थानावरती आहे त्याची स्थानिक किंमत किती झाली? 40,000 रुपये. मग हे 40,000 घेतले आणि तो दुसरा 4 आहे, प्रत्येक पर्यायामध्ये 2 वेळा 4 आहे, त्यांच्यातला फरक काढायचा, त्यांच्यातल्या स्थानिक किमतीमधला. पहा बरं, आता हा जर फरक काढला तर तो फरक येतो 39,960. पर्याय क्रमांक 3. प्रश्न समजला का? आणि इकडे जर आपण काढला, हा 4 घेतला की हा 4 हो ला मॅम.
जातो, हा पण जातो. आणि याची पण किंमत किती पहा 4 लाख आहे. आणि 4 लाखावरती एवढी किंमत मॅडम त्याचं उत्तर तिसरं येतं. हो अगदी ओरली निघतं. मॅम मी तो प्रश्न तसा नाही सोडवला. मी मग आधी बघितलं ती संख्या किती आकडे आहेत. त्या संख्येमध्ये 5 आकडे आहेत. मी अशी संख्या शोधली की तिच्या दशक स्थानावरती 4 असेल, वर दशक स्थानावरती 4 असं. चालेल तसंही शोधलं तरी चालेल. ओके समजलं ना तुम्हाला? तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवा. आता हो मॅम. प्रश्न आहे पहा. Between which two decimal fraction does 0.561 lie? बरं आता इथे असा प्रश्न विचारलाय की 0.561 ही संख्या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे? मग कोणत्या दोघांच्या दरम्यान आहे त्याचे पर्याय दिलेले आहेत पहा. आणि आपल्याला शोधायची कोणाला 0.561 ही दरम्यान दरम्यान म्हणजे कोणत्या दोन संख्यांच्या मध्ये हे ऍडजस्ट होणार? पहा इथे अँड आहे 0.56, त्यानंतर पर्याय आहे 0.60 अँड 0.70. 3 नंबरला आहे 0.557, मॅम त्यानंतर ऑप्शन नंबर 4. ऑप्शन 4. ऑप्शन 4. बर आता आपल्याला काय पाहायचंय पहा. अगोदर जी आहे संख्या तर ती 61 पेक्षा लहान असावी. म्हणजे या 561 पेक्षा लहान. आणि जी 61 अशी संख्या शोधायची आहे की जी मध्ये येते. हो ही 61. मध्ये आली पाहिजे. दिलेली संख्या ही मध्ये आली पाहिजे. आता इथे 50 आहे हो मॅडम तशी आणि संख्या इकडे चौथ्या याचा अर्थ पर्यायामध्ये आहे. 50 आहे म्हणजे ही लहान झाली. पण इकडे 60 आहे आणि मॅम आपल्याकडे 61 नाही. आता इकडे ही 60 आहे. पर्याय 2 मध्ये ते 0.60 आहे. म्हणजे सुरुवातीलाच मोठी म्हणून ही चालणार नाही. त्यानंतर इथे सुरुवातीलाच 62 आहे. इकडे आपल्याकडे 61 आहे. मग लहान संख्या 562 होणार नाही म्हणून ही पर्याय कटला. त्यानंतर इकडे 560 आहेत. म्हणजे आपण असं लिहू शकतो 560 पुढे कोणीच नाही म्हणजे शून्य आहे. याला आपण शून्य घेऊ शकतो. हा 560 आहे. त्यानंतर हा 561 आहे आणि हा 570 आहे. पहा आता दिलेली संख्या ही या दोघांच्या मध्ये ऍडजस्ट होते. आणि इकडे प्रत्येकाच्याच अगोदर 0 पॉइंट आहे त्याच्यामुळे असंही चेक केलं तरी चालतं. समजलं तुम्हाला? प्रश्न हो मॅम. हो. आराध्याला समजला नाही? आराध्या हो मॅम. हो. बरं आता आणखी कोणाचा प्रश्न आहे? हा कोमलचा एक प्रश्न आहे पहा. एक वस्तू 60 रुपयांना विकली असता खरेदीच्या 1/5 पट नफा होतो. तर त्या मॅम वस्तू त्याचं उत्तर 50 आहे. हो आता आपण सोडवला ना अगदी त्या प्रकारचा आहे. विक्री किंमत किती? 60 रुपये. आणि जो नफा आहे तो विक्रीच्या 1/5 आहे. म्हणजे 60च्या 1/5 बरोबर किती होणार? तेवढा येईल आपला नफा. 5 आणि 10 म्हणजे 12 रुपये आपला नफा. मग खरेदी किंमत काय करणार आपण? 60 वजा 12. आपण काय केलं? विक्री किंमत वजा मॅडम नफा 84. बरोबर मिळेल खरेदी किंमत. किती झाली? 10 मधून 2 गेले 8, 5 मधून 1 गेला 4, 48 रुपये. अरे एक मिनिट थांबा थांबा. माझंच काय राहिलं का काय? मॅम बेरीज बरोबर सोडवला नफा झाला सॉरी नफा झाला नफा. नफा म्हणल्यावर इथे बेरीज करावी लागेल. हो मॅम मी तेच म्हणून. हा हा नाही माझं अरे गेलो आपण आता तोट्याचं झालं ना उदाहरण तसं झालं. 72 रुपये. मॅम पण तिथे विक्री आहे ना. हम्म त्याने नफा विचारलाय मग वजाबाकीच करायला लागेल. वजाबाकीचा अरे पर्याय कसा नाही आला का? माझंच काय चुकतंय? मी अर्ध अर्ध नाही दिलं. एक वस्तू 60 रुपयांना विकली असता खरेदीच्या 1/5 पट नफा होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती? हा मग खरेदी किंमत आपण नफा जर झाला तरी पण आपण वजाच करतो की. आताच आपण सोडवलं ना उदाहरण. नफाच करतो आपण.
तर किंमतीमधून करायला लागलं असतं मॅडम. हा नफाच वजाच करतो मला का कन्फ्युजन झालं मग नफा आपण वजाच केला होता मग 48 झाले पण 48 पर्याय नाही पण इकडे शेकडा पण नाही विचारलेला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती खरेदी किंमत निघून गेली आता इथे खरेदी किंमतच झाली ही पण इथं असं पण विचारलं नाही की शेकडा नफा किती त्यांना बहुतेक अपेक्षित असावा शेकडा नफा पण पर्याय नाहीये तसा 60 40 50 आणि 70 रुपये आहे तर याचं मॅम पर्याय जाऊया. अरे खरेदी किंमत 48च हवी मॅडम नाहीतर प्रश्नामध्ये पण मिस्टेक होऊ शकते. हो, पर्याय चुकीचे आहेत पर्याय आता सोडवलं ना आपण मॅम पर्याय मध्ये पण मिस्टेक होऊ शकते. 62 पण असू शकतं. कसं असेल बरं आता नफा झालाय 60 रुपयांना विकली निश्चितपणे खरेदी कशी असणार आहे कमी असणार आहे 62 कधी असेल का मग तो तोटा झाला असता 60 पेक्षा कमीच आहे किंमत 100% 60 पेक्षा कमी आहे समजा आता आपण या पर्यायानुसार गेलो आता समजा 60 पेक्षा कमी पर्याय कोण आहे 50 आणि दुसरा आहे 40 आता तुमचं म्हणणं आहे की नाही 50 रुपये झाला तर समजा आपण खरेदी किंमत 50 रुपये घेतली आणि ही झाली खरेदी किंमत आणि ती विक्री केली आपण 60 रुपयांना विक्री किंमत झाली 60 रुपये म्हणजे अशा वेळी इथे काय झाला 10 रुपये नफा झाला या व्यवहारामध्ये 10 रुपये नफा झाला तर वस्तूची खरेदी किंमत मग आपण या खरेदीच्या 1/5 पट नफा झालाय खरेदीच्या आपण विक्रीच्या काढलं मी प्रश्न मिस्टेक झाला माझा खरेदीच्या 1/5 पट नफा झालाय तर मग खरेदीचे 1/5 पट आपल्याला हा इथे याच्यानुसारच जावं लागेल पा खरेदीचे 1/5 पट म्हणजे 10च होतो 50 येतो 5 10 50 सॉरी माझ्याकडून आहे ना विक्री वाचण्यात आलं माझ्याकडून मिस्टेक आहे 10 रुपये नफा म्हणजे पर्यायावरून अगदी बरोबर सुटतंय पहा म्हणजे ती खरेदी किंमत आपल्याला स्वतः अगोदर एक्स घेऊन जावं लागेल एक्स नुसार सोडवावी लागेल आपण काल मला वाटतं यावरती सेम प्रश्न पाहिला होता वस्तूची एक नुसार नका सोडू ते खूप कठीण जातं पुन्हा. एक्सची किंमत जर ठेवली ना तर थोडंसं कठीणच जातं मग अशा वेळी तुम्ही शक्यतो पर्यायावरून जायचं फक्त एक लक्षात ठेवायचं की नफा आहे म्हणजे विक्रीपेक्षा निश्चितपणे ती किंमत कमी आहे आपण जसं की आता 2 पर्याय गाळून टाकले पहा 60 पण गाळा आणि 70 पण गाळा कारण नफा आहे तर आपण 60ला घेऊन 60लाच तर विक्री करणार नाही म्हणजे हा पर्याय नसणार आहे आणि 70 पण नसणार आहे मग उरले 2च पर्याय मॅम 70 असतं तर मग तोटा झाला झालं असता. असतं. हो बर आता आहेत का आणखी कोणाचे झाले एवढे 3च प्रश्न पाहायला मिळाले मला आता आणि काल मला वाटतं काही प्रश्न आले होते ते सोडून पाठवलेत बहुतेक मी आता नाही राहिले कोणाचे काही प्रश्न हो मॅम. हा बरं आणि मॅम अंतर माझा एक काढता प्रश्न मेग्यावरती घ्यायचं का काही होता. कदा मॅम क्लास किती वाजेपर्यंत आहे? एक प्रश्न होईल आणि थांबणार आहे माझा एक प्रश्न घेता का? मॅडम किती सांग मिनिट आहे? सांग ना एक 5 मिनिट आहे आता 5 पण नाही मला वाटतं हा 2.5 मिनिट राहिला आता क्लास मॅम 9 डबल मीटर इंटू घ्या. लांबी 2 मीटर उंची आणि 50 सेमी उंची असलेल्या झाकणाशिवायच्या उघड्या डब्याच्या पत्र्याचे एकूण पृष्ठफळ किती असेल? हा हळू बरं 9 मीटर लांबी मला वाटतं असा प्रश्न झाला होता आपल्या नवोदयाच्या 2 पुस्तकात मीटर होता मॅडम डबल घ्या नाही. पृष्ठफळ अगोदर 2 मीटर रुंदी पृष्ठफळ आणि एक काढून घ्यायचं बरं 9 मीटर काय आहे लांबी मॅडम डबल इंटू घ्या नाही का? 2 मीटर रुंदी डबल लिंक घेतली असती बरं का पण आज आता सण असताना सुद्धा घेतलाय कारण माझं आता पुन्हा गुरुवारी सुट्टी पडेलच गुरुवारी मी हळदी कुंकू ठेवलंय पण आज नाही शक्यतो डबल लिंक मॅम 2 मीटर रुंदी कारण आता माझी पण कमी नाही रुंदी काय आहे 2 मीटर मध्येच जर थांबला तर मी सोडून पाठवते तुम्हाला रुंदी काय आहे 2 मीटर आणि पुढे लांबी 2 मीटर उंची 50 सेमी 50 सेमी बर काय करायचं एक तर या सर्वांना मीटर मध्ये कन्वर्ट करायचं किंवा या सर्वांना सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं
मग असं करून मॅम पुढचा प्रश्न आहे का झाकणाशिवायच्या उघड्या डब्याचे पत्र्याचे एकूण किती पृष्ठफळ असेल? काय करायचं अगोदर एक मॅम पृष्ठफळ काढायचं. वरचं नाहीये त्याला. हा मला माहितीये असे आकार असतो आणि आपला असा प्रश्न झालेला आहे. हा माहितीये मला. तुम्ही जो सांगताय ना असा डबा आहे तो. या प्रकारचं सांगितलंय पहा. एक इष्टिका चिती आकाराचा डबा आहे या प्रकारचा आहे. पण याला झाकण नाही. आपण हे झाकण नाही कसं दाखवणार? याला सर्वांना रंगवायचं आणि वरच्याला तसंच ठेवायचं. याला रंगवायचं म्हणजे हे तुम्हाला लक्षात आलं असेल. याला झाकण नाही वरच्याला. बरं हे काय झालंय शेवटचा 1 मिनिट आहे. मी तुम्हाला सोडून पाठवते हा प्रश्न. समजलाय का? एकदमच डबा आहे असा. अगोदर एक आणि वर एकाच क्षेत्रफळ काढायचं. क्षेत्रफळ काढायचं